नमस्कार शेतकरी बंधूंनो. आता बऱ्याच 18 दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आपण परत आलोय. पावसाची आपण वाट बघत होतो. पाऊस तर अजून यायला तयार नाहीये. काही ठिकाणी थोडा थोडा झालाय, त्याच्या लोकांनी पेरणी चालू केलेली आहे. पण ज्या शेतकऱ्यांची मोसंबी आहे, ज्या शेतकऱ्यांचा संत्रा आहे आणि त्याच्यामध्ये जे बाहेरच्या पुन्हा ताक देऊन सुद्धा झाडं आपली व्यवस्थित आहेत. झाडं मरायला लागलेली नाहीये. तर अशा शेतकऱ्यांना मला एक विनंती करायची आहे. तर पुस्तके त्यांच्याकडे मागल्या मानामधली फळं आहे. समजा ती लिंबू एवढी झाली किंवा लहान आहे. तर अशा शेतकऱ्यांनी आता बाहेरच्या अद्रासी चालू करा. कधी पुन्हा बाहेर पडल्यानंतर. फक्त बाहेरच्या आता मारायला काय अडचण नाही. बाहेरीत कांदा सोडायला अडचण नाहीये. पहिलं पाणी देतात तेव्हा पहिला पाऊस झाला त्यानंतर बाहेरीच तुम्ही चालू करा. पण 1800 तुम्ही 30% सेटिंग झाल्याशिवाय चालू करू नका. फळांचं 30% सेटिंग झाडावर झालं की मग 1800 बाहेरीच 15-15 दिवसाला चालू करा. तोपर्यंत फक्त बाहेरीच होते. आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, पावसाचा आपल्याकडे ताण पडलाय. म्हणजे पाऊस एकदम नाही आणि ज्या ठिकाणी पाऊस झाला अशा ठिकाणी चुकून पेरणी केली. बागायती क्षेत्राचे शेतात प्राणी लागणी केलेले आहेत, कापूस लागण केलेली आहे किंवा तूर पेरणी केलेली आहे किंवा सोयाबीन पेरणी केलेली आहे. अशा शेतकऱ्यांनी लक्षात घ्या की तुम्ही जे केमिकल वाले सुद्धा असतील, त्याच्याने काही केमिकल वापरायचा प्रयत्न करू नका. कारण ज्याने ज्याने केमिकल वापरेल तिथं रान घट्ट होईल. लवकर काय होईल, इव्हॅपोरेशन होईल, पाणी खाली जिरणार नाही, पाणी वरून वाईल जमिनीवरून आणि तुमच्या पिकावर प्रॉब्लेम. सगळ्यांनी लक्षात ठेवा की तुम्ही काय करा, आता फक्त बाहेरीचवर भर द्या. बाहेरीच तुम्ही काय करा, पाण्याबरोबर सोडून द्या. ड्रीपने सोडून द्या. 1800 पण आता वापरूच नका. लक्षात का, चांगला पाऊस झाला की मग बाहेरीच्या 1800ला सुरुवात करा मिक्स करून वापरायला. तोपर्यंत नुसतं बाहेरीवर ठेवा. जे शेतकरी बाहेरीत वापरले असते किंवा पहिल्यापासून बाहेरीत वापरत आहेत गेले 3-4-6 वर्ष, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं, तर अशा शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की गॅप पडला ज्यादा पावसाचा तरी सुद्धा आपलं पीक आहे हे ताण सहन करू शकतं. म्हणजे समजा गॅप पडला 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस पावसाचा, तरी पण आपलं पीक आहे तसं राहते. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. कारण काय, वॉटर होल्डिंग कपॅसिटी, पाणी धरून ठेवायची जमिनीची क्षमता वाढते बाहेरीचमुळं. आणि दुसरी गोष्ट काय होतं, ज्या वाईट बुरशी आहेत त्या वाढत नाहीत, त्या वाईट बुरशी पडतात आणि त्याच्यामुळं तो प्रॉब्लेम येणार आहे तुम्हाला. पण तूर येणार नाही, म्हणजे करपा येणार नाही किंवा कीड रोग येणार नाहीये. तर ह्याच्यासाठी सगळ्यांनी काळजी घ्या की पाऊस जरी कमी पडला असेल, मध्ये घ्या तरी पडला असेल, जिथं तिथं बाहेर वापराल त्या ठिकाणी तुम्हाला ते पीक ताण सहन करू शकतंय अशी व्यवस्था आहे. लक्षात आलं का? तर सगळ्यांनी त्यासाठी खास मी करतोय हा व्हिडिओ करतोय की बाबा सगळ्या शेतकऱ्यांच्या, बऱ्याच जणांचे फोन येतात, आता साहेब आमचं बरेच दिवस झालं ताण वाढलाय आणि त्याच्यामुळे काय व्हायला लागले, तर झाडं सुकायला लागलेत, वाळायला लागले. मात्र तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल, ज्यांनी ज्यांनी बाहेरच्या अल्ट्राशी वापरलेलं आहे ती झाडं अजून ताण येऊन सुद्धा महिना 1.25 महिन्याचा ते तजेलदार आहे. त्याच्यात अजून ताकद आहे. तरी ताकद जर एकदा गेली तर प्रॉब्लेम होईल तुम्हाला. म्हणून तुम्ही आता जे पहिलं पाणी देता त्यावेळी बाहेर सोडा आणि ज्यांच्या झाडावर फळं आहेत मागल्या बहाराची, तर ती जी फळं आहेत त्या काळासाठी तुम्ही काय करा, बाहेरीच अल्ट्रासी फुलं लागल्यावर चालू करा. आता फक्त बाहेरीच सोडायचं आणि बाहेरच्या अल्ट्रासी मिक्स मध्ये काय करायचं, फळं लागल्यावर चालू करायचं. काही शेतकऱ्याचे फोन आले माझ्याकडे, माझी फळं काय झालेत, घट्ट झालेत उन्हाने, हाड झालेत. तर असेही शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा. कोणतरी तुम्हाला सांगेल की कॅल्शियम सोड, बोरान सोड वगैरे असं सांगितलं जातं. असं करायची अजिबात गरज नाहीये. कॅल्शियम बोरान आपल्याला पाहिजे त्याच्या 8 पटीनं जमिनीमध्ये उपलब्ध असतं, फक्त अवेलेबल फॉर्म मध्ये नसतं. आणि ज्या वेळेला तुम्ही पाहिजे सोडता त्यावेळेला ते अवेलेबल फॉर्म मध्ये येतं आणि अवेलेबल फॉर्म मध्ये आल्यामुळं
तुमचा विषय मिटतो. लक्षात आलं का? तुम्हाला जे आता कमी वाटतंय ते कमी असणार नाही किंवा निसर्गामध्ये मी तुम्हाला मागल्या व्याख्यानामध्ये बऱ्याच सांगितले की निसर्गामध्ये अशी व्यवस्था आहे. पिकाला जे मिळतं त्यातनं पिकाला पाहिजे ते निर्माण करायची त्या पिकाच्या शरीरात व्यवस्था आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. लक्षात आलं का? उगीच काहीतरी फळं म्हणजे साल पातळ व्हायसाठी किंवा फळ जाड व्हायसाठी किंवा आता वाळायला लागले म्हणून त्याला काहीतरी करायला गेला तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतील. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा फक्त बाहेरच्या असं सोडा. अशी जी झाडं आहेत ज्याच्यावर प्रॉब्लेम आहे त्या झाडांना सुद्धा थोडं ज्यादा पाणी बाहेर टाकता येते का हे पहा आणि त्या पद्धतीनं ते काढून घ्यावं असं माझं मत आहे. तर तुम्हाला काही शंका असल्या तर परत विचारा. मी तुम्हाला दुसरा जो एपिसोड करेन त्याच्यात मी तुमच्या सगळ्या शंकाची उत्तर देईन. तर आता आपण इथंच थांबूया. नमस्कार. शेतकरी